मी तसा माणूस सरळ आहे, पण माझ्याशी कोणी वाकडा वागला तर मी वाकडा आहे, रामदास आठवले यांचं प्रतिपादन। भाजप सेना युती ही समाधानकारक, परंतु यासाठी RPIला विसरावे हे आमचे म्हणणं नव्हते, रामदास आठवले यांची खंत। पुण्यात रिपब्लिकन इंडियाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। युती झाली ही समाधानाची बाब आहे। मागील अनेक दिवसांपासून माझी सुद्धा हीच इच्छा होती, परंतु तुम्ही एकत्र या आणि RPIला विसरून जा हे मी म्हणत नव्हतो। RPIला सोबत घेतल्याशिवाय निवडून येणे शक्य नाही, त्यामुळे युतीत आमचा विचार व्हायला हवा होता, असंही आठवले म्हणाले। बोललो होतो आणि मी सांगितलं होतं की ज्यावेळेला सेना भाजप एकत्र येण्याची शक्यता ही 90% नव्हती, म्हणजे ते एवढं त्यांचं विरोधामध्ये वातावरण चाललेलं होतं। पण BJPने ही थोडीशी मनमिळावू भूमिका घेतलेली आहे आणि उद्धवजींनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, ती चांगली गोष्ट आहे। पण माझं मत हे आहे की आम्हाला तर सुरुवातीलाच एखादी जागा सोडण्याच्या संबंधातला विचार व्हायला पाहिजे होता। हे नाही तर ती जागा जी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा दिलेली आहे असा संदेश देशभर गेला असता। संपूर्ण देशामध्ये दलितांची मतंही BJPला मिळालेली आहेत मी निर्णय घेतल्यानंतर। त्यामुळं तेवढंच त्यांनी सोपं काम समजू नये की बाबा RPIला म्हणजे असं ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू। तेवढंच त्यांनी सोपं काम समजू नये की बाबा RPIला म्हणजे असं ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू। मी तसा माणूस सरळ आहे, परंतु जर माझ्याशी कोणी वाकडं वागलं तर मी सुद्धा वाकडा आहे। मी तसा माणूस सरळ आहे, परंतु जर माझ्याशी कोणी वाकडं वागलं तर मी सुद्धा वाकडा आहे। त्यामुळं मला असं वाटतं की मी साधा भोळा माणूस आहे मी, परंतु राजकारणामधला मी हुशार माणूस आहे। त्यामुळं मला असं वाटतं की म्हणजे असं एकदम समजू नये, म्हणजे आम्ही ते ठीक आहे, आम्ही अनेक गोष्टी तुम्हाला अडचणीमध्ये असतातही, सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये मिळत नाही आहेत। त्यामुळं राजकारण जे आहे ते थोडंसं आपण संतपणे करणं अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळं म्हणजे आपण म्हणताय त्याप्रमाणे त्यावेळेला आमचा विचार होणं आवश्यक होतं। मला त्या प्रेसला बोलवायला पाहिजे होतं किंवा माझ्याशी चर्चा करून तुम्हाला बाबा कुठली जागा एक दुसरी सोडायची त्या संबंधामध्ये सुद्धा एक जागा आम्ही RPIला सोडू, कोणती सोडू ते नंतर आम्ही ठरवू अशी अनाऊन्समेंट होऊ शकत होती। तर त्या पत्रकार परिषदेला आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, आम्हाला तुम्ही बोलावलं नाही त्या पत्रकार परिषदेला। काय पर्याय दुसरा काय आहे का या संबंधामध्ये आम्हाला गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे। याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये। बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।